म्हणायचा विठ्ठल. उपकार करणाऱ्यावर काय केला? अपकार केला. तिसरा वर्ग आहे अपकार्यावर अपकार करतो. साध्या मराठीत बोलायचं झालं तर जशास तसं त्याला काय म्हणावं? अपकार करणाऱ्यावर अपकार. आणि एक वर्ग असा आहे तुमच्यावर कितीही अपकार केला तर त्याची परतफेड ही उपकारानच करतो. आणि जगाच्या पाठीवर तो वर्ग फक्त एकच आहे. आणि तो वर्ग कुणाचा असेल तर तो फक्त संतांचा वर्ग आहे. जगाच्या पाठीवर ऐका, जीव जीव उपकार करायला असमर्थ आहे. देव सगळ्यावर समान उपकार करत नाही. पण संत सगळ्यावर समान उपकार केल्याशिवाय राहत नाही. माझं बोलणं कळालं? आपण उपकार करायला काय आहे? असमर्थ आहे. तुमच्या डोक्यात असल जगाच्या पाठीवर देव सगळ्या उपकार करतो, डोक्यातनं काढा. त्याचा उपकार सगळ्यावर सारखा नसतो. त्याच्याकडं समानता ही भूमिका कुणाकडं? तुम्ही म्हणता तुझं बोलणं खरं कशावरनं? तुम्हाला सांगू का खरं कशावरनं? ऐका, ज्यानं चोरून फुटानं खाल्लं, ज्यानं चोरून फुटानं खाल्लं त्याला सोन्याचा गाव दे. चोरून फुटानं खाल्लं त्याला काय दिलं? सोन्याचा गाव दिला. आणि ज्यानं आयुष्यभर दातृत्व केलं त्याला पायानं मातीत घातलं. आहे का सामान्य आहे? नाही. अजून पुरावा या दुसरा पुरावा. हे फक्त बोट कापलं म्हणून पदर फाटला, एक चिरकुट तुझ्या बोटाला बांधलं. तू काय दिलं? साडी मागणं, साडी मागणं, साडी पुरवली. आणि ज्या पुरीनं वयाच्या 5 वर्षापासून तुझी अखंड सेवा केली तिच्यासाठी पंढरपूरच्या वळवंटात सूळ रवावा लागला. म्हणजे तुझ्या दरबारात समान न्याय नाही.
मान्य आहे